नमस्कार प्रेक्षकांनो. नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता गिरिजा गोंधळासाठी बाहेर आलेली असते. तेव्हा तिला छकुली छकुली अशा हाका ऐकू येतात. तर ती एका अडगळीच्या खोलीमध्ये गेलेली असते, जिथे सगळं जुनं सामान काढून ठेवलेलं असतं. तिथे गेल्यानंतर बाहेरून इथे आता कडी लावून घेण्यात आलेली असते. उर्वशी आणि सावी या दोघीजणी मिळून बाहेरून कडी लावतात आणि गिरिजाला इथे अडगळीच्या खोलीमध्ये डांबून ठेवतात. तेव्हा प्रेक्षकांनो, तिला कोंडून ठेवण्याचा प्लॅन हा केलेला असतो उर्वशीने. तर उर्वशी सावीला म्हणत असते, माझ्याकडे एक प्लॅन आहे. तेव्हा सावी म्हणते, पण मला आता कुठलाही प्लॅन करायचा नाही आहे, कारण तुझा कुठलाच प्लॅन वर्क होत नाही. तेव्हा इथे उर्वशी म्हणत असते, पण ह्या वेळचा प्लॅन माझा नक्की वर्क होईल. आणि आता आपल्याबरोबर छकुलीसुद्धा आहे ना, ती लहान मुलगी. तेव्हा इथे आता छकुली छकुली हे नाव सातत्याने जे ऐकू येत असतं, त्याची सगळी पूर्वतयारी उर्वशीने केलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, एकदा का तिला तो आवाज गेला आणि गिरिजा अडगळीच्या खोलीमध्ये गेली, की बाहेरून आपण दरवाजा बंद करायचा आणि तिला आतमध्ये कोंडून ठेवायचा, हा सगळा प्लॅन उर्वशी आणि सावी दोघीजणी मिळून करतात. आणि ज्या वेळेला इथे गिरिजा अडगळीच्या खोलीमध्ये जाते, तेव्हा दोघीजणी खूपच हुशारीने बाहेरून कडी लावून घेत तिला आतमध्ये कोंडून ठेवतात. तेव्हा ते काम झाल्यानंतर इथे आता उर्वशी म्हणत असते, की चला आता इथे बाहेर सगळेजण गोंधळ घालतील आणि गिरिजा, तुला जो काही गोंधळ घालायचा आहे तो आतमध्ये घाल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजाला मुद्दामून कोंडून ठेवण्यात आलेलं असतं, कारण उर्वशीला इथे नागेश्वरच्या नजरेमध्ये गिरिजाला पाडायचं असतं. कारण इथे उर्वशीचं म्हणणं असतं, की रुद्रचा या सगळ्यामध्ये काही रोल नाही आहे, दादासाहेबांचा रोल आहे. त्यांना असं वाटतं, की ती गिरिजा नशीबवान आहे म्हणून त्यांनी तिला सून करून घेतले. आपल्याला दादासाहेबांना हे दाखवून द्यायचं आहे, की त्या गिरिजाला या घरामध्ये आणून त्यांनी खूप मोठी चूक केली. एकदा का त्यांना असं वाटेल, तेव्हा ते स्वतः गिरिजाला या घरातून हाकलून देतील, असं आता उर्वशीला वाटत असतं. म्हणूनच तिने गिरिजाला नागेश्वरच्या नजरेतून पाडण्यासाठी आणि त्याने घेतलेल्या निर्णयावरती त्याला पश्चाताप होण्यासाठी उर्वशीने मुद्दामून हे केलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, आता गिरिजा अडगळीच्या खोलीमध्ये असते. नागेश्वर म्हणत असतो, की चला तयारी झाली आहे ना, गोंधळ सुरू करा. तेव्हा इथे गोंधळी म्हणत असतात, अहो पण तुमच्या सूनबाई कुठे आहेत, त्यांना तरी येऊ द्या. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, अहो किती वेळ झाला, सूनबाई कुठे आहेत, एवढा वेळ लागतो का तयार होऊन यायला? जाऊन बघता का कुठे आहेत त्या? तेव्हा इथे उर्वशी म्हणत असते, काय हो, तुमच्या मुलीला कळत नाही का? किती उशीर झाला, अजून कशी तुमची मुलगी आली नाही आहे? तेव्हा दत्तू म्हणत असतो, आता ते मला कसं माहिती असणार? मी पण आत्ताच इथे आलो आहे ना. तेव्हा प्रेक्षकांनो, आता नागेश्वर चिडलेला असतो. तेव्हा रुद्र म्हणत असतो, एक एक मिनिट आबासाहेब, आम्ही जातो आणि आम्ही त्यांना घेऊन येतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रुद्र त्या रूममध्ये जातो जिथे गिरिजा राहिलेली असते. आजूबाजूचे रूम चेक करतो, सगळीकडे हाका मारतो, पण गिरिजा काही आवाज देत नाही, कारण गिरिजा त्या अडगळीच्या खोलीमध्ये अडकलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्रला ती काही सापडत नाही. तेव्हा उर्वशी आणि सावी दोघीजणी हसत असतात, कारण हा त्या दोघींचा प्लॅन असतो, जो त्यांनी वर्क केलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता रुद्र परत निघून येतो आणि म्हणतो, की मला कुठेही गिरिजा सापडल्या नाही. त्या बाहेरसुद्धा नाही आल्या का? नागेश्वर म्हणतो, नाही ना, कुठे गेल्या त्या? तेव्हा इथे आता गिरिजाला कळलेलं असतं, की बाहेरून कडी लावलेली आहे आणि आतमध्ये एक रेकॉर्डरसुद्धा ठेवलेला असतो. एक साऊंड असतो, ज्याच्यामध्ये छकुली छकुली असा आवाज ऐकू येत असतो. तो सुद्धा गिरिजाने बंद केलेला असतो. म्हणजे ती सगळं प्लॅनिंग उर्वशीने केलेलं असतं. छकुली छकुली असा आवाज आल्यानंतर ती इथे अडगळीच्या खोलीत जाणार हे तिला बरोबर माहिती असतं आणि म्हणूनच तिने आवाज रेकॉर्ड करून तो साऊंडमध्ये फिट केलेला असतो आणि म्हणूनच गिरिजाचा गैरसमज झालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, गोंधळी लोकांनी गोंधळ सुरू केलेलं असतं आणि गोंधळ सुरू झाल्यानंतर इथे नागेश्वर म्हणतो, की तुम्ही सुरू करा आणि चिरंजीव तुम्ही बसा, सूनबाई तोपर्यंत येतीलच. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गोंधळ सुरू झालेला असतं, पण गिरिजाचा काही पत्ता नसतो.
तेव्हा मात्र इथे देवीआई आता वासंतीच्या अंगात आलेली असते. देवीआई अंगामध्ये आल्यानंतर सत्याचा उलगडा होणारच असतो. कारण देवीआई वासंतीच्या अंगात आलेली असते खरं खोटं करण्यासाठी. वासंती जाते आणि सगळ्यात आधी तर सावीचा गळा दाबते आणि म्हणते, सांग, सांग कुठे आहे ती? कुठे लपून ठेवले तिला? कुठे तिला कोंडून ठेवले? आत्ताच्या आत्ता सांग, कुठे आहे ती? तेव्हा नागेश्वर म्हणतो, दीदी हे सगळं काय आहे? आम्हाला कळले तुम्हीच तिला कोंडून ठेवले ना? अहो का अशा वागता तुम्ही? किती वेळा समजावून सांगितलं तुम्हाला, तरीसुद्धा तुमच्या डोक्यात प्रकाश पडत नाही आहे का? आता या वेळेला सुद्धा कुठे कोंडून ठेवलं सांगा बरं सुनबाईला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजाला अडगळीच्या खोलीमध्ये कोंडून ठेवले असं उर्वशी सांगते. तिला अडगळीच्या खोलीमध्ये कोंडले. तेव्हा इथे रुद्र म्हणतो, काय? आत्या अगं हे काय बोलतेस तू? तू खरोखर गिरिजाला कोंडून ठेवलेस? अगं पण का? कशासाठी? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर म्हणत असतो, दीदी तुम्ही काही सुधारणार नाही कळलं ना? जा चिरंजीव जा, अडगळीच्या खोलीमधून सूनबाईला बाहेर काढा. त्यानंतर प्रेक्षकांनो, वासंती नागेश्वरच्या समोर येऊन उभी राहते. तेव्हा नागेश्वरला ती म्हणत असते, आणि तुझं काय रे? तुझंसुद्धा तेच होणार. काही वर्षांपूर्वी जे काही पाप केलेस ना तू, ते पाप लवकरात लवकर तुझ्या समोर येऊन उभं राहणार आणि तुझा विनाशसुद्धा लवकरात लवकर होणार. कळलं का? कितीही काही लपून ठेवण्याचा प्रयत्न कर, पण आता तुझे दिवससुद्धा भरलेले आहेत. तुझ्यासुद्धा पापाचा घडा भरलेला आहे आणि तुझा विनाश होणार ही गोष्टसुद्धा अटळ आहे, असं वासंती आता म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वरसुद्धा घाबरलेला असतो की त्याचा आता लवकरच विनाश होणार आहे. त्यानंतर इथे गिरिजाला चक्कर आलेली असते. तेवढ्यातच रुद्र दरवाजा उघडतो आणि म्हणतो, गिरिजा, गिरिजा ठीक आहात ना तुम्ही? तुम्हाला चक्कर का आली? तेव्हा इथे रुद्र म्हणतो, काय झालं गिरिजा सांगा ना. तेव्हा इथे गिरिजा घाबरलेली असते. रुद्रला मिठी मारून ती रडायला लागते. रुद्र म्हणतो, गिरिजा काय झालं? तुम्ही घाबरलात का? हे बघा घाबरू नका तुम्ही आता. मी आहे ना तुमच्याबरोबर. तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे. तेव्हा काय झालं? तुम्ही का पडलात? तेव्हा गिरिजा म्हणते, तिथे आहे ना, तिथे काहीतरी आहे. तेव्हा रुद्र म्हणतो, काय आहे? चला मी बघतो. गिरिजा म्हणते, नाही नको नको. तुम्ही आता तिथे जाऊ नका. आपण बाहेर जाऊया का प्लीज? प्लीज आपण बाहेर जाऊया. तेव्हा गिरिजा आणि रुद्र दोघेजणं परत बाहेर आलेले असतात. तेव्हा इथे वासंतीच्या अंगामध्ये आलेलं असतं आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे वासंती आता तिथे उभी असते. गिरिजा येताना म्हणते, आईसाहेब काय झालं तुम्हाला? आईसाहेब. आणि तेवढ्यातच तिथे वासंतीला चक्कर आलेली असते. ती आता खाली कोसळलेली असते आणि तेव्हा प्रेक्षकांनो, पाणी वगैरे तोंडावरती मारलेलं असतं. वासंतीला शुद्धीवरती आणण्यासाठी पाणी प्यायला दिलेलं असतं आणि शुद्धीवरती आल्यानंतर गिरिजाच्या डोक्यावरती हात फिरवलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे नागेश्वर म्हणत असतो, खरोखर यांच्या अंगात आलं होतं की आता यांनी काहीतरी प्लॅनिंग केलं होतं मला इथे सुनवण्यासाठी. मला असं वाटतंय हे सगळं यांनी नाटक तर केलेलं नाही आहे ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळं व्यवस्थित होतं. इथे गिरिजा आलेली असते. रुद्र आणि गिरिजा दोघेजण इथे पूजेसाठी सुद्धा बसलेले असतात. दोघे एकमेकांबरोबर आता छान कम्फर्टेबल झालेले असतात. पण तरीसुद्धा मनामध्ये असतं की मी हिला आवडतो ना, आणि तिच्या मनामध्ये असतं की याला मी आवडत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर दीदीचा हात पकडतो आणि तिला रूममध्ये घेऊन येतो आणि उर्वशीला म्हणत असतो की दीदी हे सगळं काय आहे? सांगा ना, हे सगळं काय आहे? मी तुम्हाला सांगितलं होतं ना त्या मुलीपासून लांब राहा म्हणून. मग तरीसुद्धा तुम्ही त्या मुलीला का त्रास देता सांगा ना? का त्रास देता तुम्ही? अहो किती वेळा तिला तुम्ही मारण्याचा प्रयत्न केला, कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला. कशाला करता हे सगळं? बाहेर गोंधळ सुरू आहे. निदान तुमचा तरी गोंधळ बंद करा. ऐका आमचं. तेव्हा उर्वशी म्हणत असते, हे बघा दादासाहेब, आम्ही कधीच तुमच्या विरोधात नव्हतो. आम्हाला तुमच्या विरोधात जायचं सुद्धा नाही आहे. मी फक्त त्या मुलीच्या इथे असण्याच्या विरोधात आहे. ती मुलगी मला पसंत नाही आहे आणि तिलाच तुम्ही घरची सून करून या घरामध्ये घेऊन आलात, हे मला मान्य नाही आहे. मी त्या मुलीच्या विरोधात आहे, म्हणून मी तिला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते आणि हे मी सगळ्यांना तोंडावरती सांगितलं, काही लपून नाही ठेवलं मी. तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो, दीदी अहो तुम्हाला हे सगळं करायचं नाही आहे. हे बघा 6 महिन्यानंतर ती मुलगी स्वतःहून हे घर सोडून निघून जाणार आहे. तुम्हाला हे सगळं करायची वेळसुद्धा येणार नाही. फक्त 6 महिने थोडीशी कळ काढा.
6 महिने झाल्यानंतर ती मुलगी हे घर सोडून निघून जाईल. फक्त 6 महिन्याचं तर कॉन्ट्रॅक्ट आहे ना, की मग त्या मुलीला कॉन्ट्रॅक्टप्रमाणे वागावं लागेल. हे घर सोडून तिला जावं लागेल. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर आता दीदीला म्हणत असतो, की "हे बघा दीदी, मी तुम्हाला शेवटचं सांगतोय. आता कॉन्ट्रॅक्ट लिहिल्याप्रमाणे 6 महिन्यामध्ये जर ठरल्याप्रमाणे गिरिजाने घर सोडलं नाही, तर तिच्यावरती आणि तिच्या कुटुंबियांवरती जो काही मी खर्च केलेला आहे, तो सगळा खर्च तिला मला परत करावा लागेल. आणि तुम्हाला तर माहिती आहे, गिरिजा तो सगळा पैसा परत देऊ शकणार नाही आहे. त्यामुळे 6 महिन्यानंतर तिला हे घर सोडून जावंच लागणार आहे. आणि दीदी, मी ह्या मुलीसारखी सून या घरामध्ये आणली असती का सांगा बरं? मला काही दुसरीकडे माझ्या चिरंजीवांसाठी मुलगी मिळाली नसती का? पण हिला घरामध्ये आणण्याचं एक कारण आहे. आमचा तो हेतू तर पूर्ण होऊ दे. 6 महिने झाले की ती घर सोडून निघून जाईल. तेव्हा उर्वशी म्हणते, आणि नाही गेली तर? सांगा ना दादासाहेब, नाही गेली तर? तेव्हा इथे नागेश्वर घोरपडे म्हणतो, आणि जर नाही गेल्या तर त्यांना या घरातूनच नाही, या जगातून सुद्धा बाहेर काढण्याची तयारी केली आम्ही. तुम्ही नका काळजी करू. तिला हे घर सोडून जावंच लागेल तिच्या कुटुंबियांसाठी. आणि जर नाही गेली ना, तर डायरेक्ट तिला ढगात पाठवतो. कारण मग तिचा आपल्यासाठी काही उपयोग राहणार नाही. फक्त 6 महिने. 6 महिने तिला आपल्या इथे कसं तरी राहू दे. माझं जे काही राजकारण आहे ना, ते 6 मध्ये उरकून जाईल. आणि तेव्हा तिच्या नशिबाची मला साथ हवी आहे. म्हणून ती या घरामध्ये आहे हे विसरू नका. तोपर्यंत दीदी जरा शांत राहा. तिला या घरातून आपण बाहेर काढायचं, पण खूपच जास्त हुशारीने. पण 6 पर्यंत आता काही बोलू नका. 6 महिने हे झाले की मग नंतर सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील, असं आता नागेश्वर म्हणतो. त्यांचं बोलणं इथे आता सगळं प्रभासने ऐकलेलं असतं. प्रभास टेन्शनमध्ये आलेला असतो. तो म्हणतो, अच्छा, म्हणजे या घराची मालकीण गिरिजा असतं आणि तिलाच हे लोक मारतायत. कशासाठी? तर प्रॉपर्टीसाठी. तिच्या नशिबाचा वापर करून घेत आहेत, ह्यांचं सगळं चांगलं व्हावं म्हणून. तेव्हा गोंधळ सुरू असताना दत्तू इथे प्रभास काकांना भेटायला आलेला असतो. तेव्हा दत्तू प्रभासला बघून आनंदी होतो. तो म्हणतो, अरे प्रभास, हे काय, तू स्वतःच्या पायावरती उभा सुद्धा राहिलास? तेव्हा प्रभास म्हणत असतो, दत्तू, अरे गप्प बस, गप्प बस, शांत हो. हे बघ, मला माहिती आहे की तुला मला बघून खूप आनंद झाला आहे, पण कोणालाही सांगू नकोस मी स्वतःच्या पायावरती उभा राहिलो इथे. या लोकांना असं वाटतंय की मी अजून पूर्णपणे बराच झालेलो नाही आहे. त्यामुळे आता तू सुद्धा कोणाला जाऊन सांगू नको. कारण का, हे सगळं मला नाटक करावं लागले आणि ते मी असंच काही दिवस सुरू ठेवणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर जे काही बोललेला असतो ते सगळं आता प्रभास दत्तूला सांगतो. प्रभास म्हणत असतो, की हे बघ दत्तू, मी जे काही सांगतोय ते शांतपणे ऐकून घे. अरे तुझी पोरगी गिरिजा आहे ना, गिरिजा, ती या सगळ्या संपत्तीची मालकीण आहे. अंगद आणि देवकी यांची मुलगी गिरिजा आहे, जिला मी तुझ्याकडे दिलं होतं. आणि गिरिजा या संपूर्ण प्रॉपर्टीची मालकीण आहे. अंगद आणि देवकीची मुलगी आहे ती एकुलती एक. कळतंय का तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, दत्तूला खूप मोठा धक्का बसलेला असतो. दत्तू म्हणतो, काय, माझी पोरगी गिरिजा या संपत्तीची मालकीण आहे? प्रभास म्हणतो, हो ना. आणि इथे नागेश्वर घोरपडेने गिरिजा आणि रुद्रचं लग्न स्वतःच्या स्वार्थासाठी लावून दिले. आणि ते सुद्धा 6 महिन्यापर्यंतच. 6 महिन्यानंतर तो आपल्या गिरिजाला मारून टाकेल, असं प्रभासने सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये गोंधळ झाल्यानंतर इथे आता रुद्र गिरिजाला म्हणत असतो, की मला तुमच्याजवळ बोलायचं आहे. खूप दिवस माझ्या मनात जे काही आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लगेच गिरिजा अतिशहाणपणा करते आणि म्हणते, त्याचं काही न ऐकून घेता ती म्हणते, मला माहिती आहे तुम्हाला काय बोलायचं आहे. तुम्हाला हे लग्न मनापासून करायचं नव्हतं ना? तुमचं माझ्यावरती प्रेम नाही आहे. अगदी तसंच मला सुद्धा तुमच्याबरोबर हे लग्न करायचं नव्हतं. माझं सुद्धा तुमच्यावरती प्रेम वगैरे नाही आहे, असं आता गिरिजाने रुद्रला सांगितलेलं असतं. तेव्हा रुद्रच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता दत्तू रूममध्ये जातो नागेश्वरच्या आणि त्या फाईल वगैरे चेक करतो. तेव्हा जो इथे आता बॉन्ड पेपर तयार केलेला असतो, ज्याच्यामध्ये इथे आता कॉन्ट्रॅक्टबद्दल सगळं लिहिलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, दत्तूला सत्य समजल्यानंतर तो गिरिजाला फोन करून म्हणतो, की मंदिराच्या बाहेर मला भेटायला ये. तेव्हा गिरिजा तिथे सकाळ सकाळ भेटायला गेलेली असते. तेव्हा नागेश्वर घोरपडे तिथे येतो आणि दत्तूचा खून करतो. त्याला मारून टाकतो आणि म्हणत असतो, की माझ्या रस्त्याच्या आड जो येणार त्याला मी असंच संपवून टाकणार, कळलं का? बोलायला सुद्धा शिल्लक ठेवणार नाही,
असं नागेश्वर म्हणून दत्तूचा आता तो स्वतःच खून करून टाकतो. तर इथे अशा रीतीने प्रेक्षकांनो, गिरिजा तिथे आलेली असते आणि गिरिजा जोरात आपल्या बाबांना हाका मारत असते. पण आता देणारा बाबा याचा आता नागेश्वरने खात्मा केलेला असतो.